नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. आणि आपण आज पश्चिम भागामधील पॅकेज W3बद्दल आपण पूर्ण माहिती आज ड्रोनच्या माध्यमातून आपण आज जाणून घेणार आहोत. काम कुठे आणि किती चालू झालेलं आहे, किती इंटरचेंज आहेत, किती ब्रिज आहेत, मायनर ब्रिज किती आहेत, अंडरपास किती आहेत, बॉक्स कलोड किती आहेत, याबद्दल आपण पूर्ण आज कोणत्या गावातून हा रस्ता जातो आहे, कुठल्या गावाच्या शेजारून जातो आहे, हे पण आपण आज जाणून घेणार आहोत. तर आपण आता मोरेवाडी गावाच्या ठिकाणी आहे आणि ह्या पॅकेजमध्ये 2 इंटरचेंज हे देण्यात आलेलं आहे. समोर तुम्ही जे मोरेवाडी गावच्या आपण आता हद्दीत आहोत, या ठिकाणी हा पहिला इंटरचेंज हा देण्यात आलेला आहे, जेणेकरून जी मुंबईवरून आपल्याला जी लवासा असेल, पानशेत असेल, तर ह्या साईडला जाण्यासाठी मोठा गाव वगैरे आहे, तर या ठिकाणी या ठिकाणीचा फायदा ह्या इंटरचेंजचा खूप मोठ्या प्रमाणात होणार आहे. हा मोठा रोड आहे उजव्या साईडचा आणि याच ठिकाणी पॅकेज W3मध्ये हा पहिला इंटरचेंज या ठिकाणी होणार आहे. आपण दुसऱ्या इंटरचेंजबद्दल पण पूर्ण माहिती सांगणार आहात. व्हिडिओ पूर्ण पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा, कारण आपण डेली प्रत्येक महिन्याला आपण पुणे रिंग रोडचं प्रत्येक 9 पॅकेजचं आपण डेली अपडेट देत आहोत. काम किती झालेलं आहे, काम कुठपर्यंत आलेलं आहे, काम कसं आहे, तर याबद्दल पूर्ण आपण ड्रोनच्या माध्यमातून हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं फक्त आपण काम करतो आहे. आपण आता मोरेवाडी गावाच्या जवळ आहे आणि या ठिकाणी हा पूर्ण डोंगराळ भाग असल्यामुळं या ठिकाणी डोंगर पोखरण्याचं काम हे प्रगतीपथावर आहे, कारण बऱ्याच ठिकाणी सगळीकडे डोंगर फोडण्याचंच काम या ठिकाणी चालू झालेलं आहे. पुणे रिंग रोड हा ॲक्सेस कंट्रोल रस्ता असल्यामुळे, म्हणजेच ॲक्सेस कंट्रोल म्हणजे हा रस्ता उंचावरून हा रस्ता असणार आहे. जसं समृद्धी हायवे आहे ह्या प्रकारे हा रस्ता उंचावरून असणार आहे. आणि साईडला वॉलचं कामही तुम्ही पाहू शकता, वॉलचं कामही जोरात चालू आहे. आपण आता भरेकरवाडी या ठिकाणी आहे. या ठिकाणी पण तुम्ही बघू शकता, पाऊस असल्यामुळं थोडंसं काम आता ह्या चालू महिन्यामध्ये थोडंसं काही ठिकाणी काम चालू आहे, काही ठिकाणी संथगतीने काम थोडं चालू आहे, कारण पूर्ण साईटवर चिखल आणि पाणी झाल्यामुळं काम थोडं स्लो चालू आहे. आणि या ठिकाणी हे पाहू शकता, या ठिकाणी एक अंडरपास पण या ठिकाणी देण्यात आलेला आहे. समोर तुम्ही पाहू शकता, या ठिकाणी पण डोंगर फोडण्याचं काम हे चालू आहे. JCB पोकलँड या ठिकाणी तुम्ही ड्रोनच्या माध्यमातून पाहू शकता, या ठिकाणी पण हे काम चालू आहे. आणि पश्चिम भागामधील काम हे फारच वेगाने असं या ठिकाणी सुरू आहे. आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत आलेलो आहे की पुणे रिंग रोडला सर्वप्रथम जे अंडरपास आहेत, जेणेकरून जे तेथील गावं आहेत तेथील लोकांना कुठल्याही प्रकारे त्रास होणार नाही, यासाठी हे अंडरपासचं काम हे सर्वप्रथम हे करण्यात आलेलं आहेत. हे तुम्ही पाहू शकता. या ठिकाणी आपण बहुली गावाच्या जवळ आहे, या ठिकाणी पण काम तुम्ही पाहू शकता.
पॅकेज W3 हे कोणत्या गावामधून जातं किंवा कोणत्या गावाच्या शेजारून जातं याबद्दल पण आपण जाणून घेऊया. मोरेवाडी गावापासून W3चं पॅकेज चालू होतं. टोटल 14 किलोमीटरचं हे पॅकेज आहे. मोरेवाडी गावापासून सुरू होतं ते मोठा गावाच्या हद्दीत येतं. परत जातेडे गाव येतं, भरेकर वाडी येतं, बहुली गाव येतं, गायकवाड वाडी एक आहे, कातावाडी आहे आणि सांगरून गाव आहे. सांगरून गाव झाल्यानंतर खडकवासला धरण आहे. खडकवासला धरणावरून हा पुणे रिंग रोडचं काम या ठिकाणी पण चालू आहे. 650 मीटरचा या ठिकाणी असं भला मोठा खडकवासला धरणावरती ब्रिजचं काम चालू आहे आणि या ठिकाणी ब्रिज होणार आहे. त्यानंतर वर्दडी गाव येतं. वर्दडी गाव झाल्यानंतर खरमरी गावामध्ये W3चं पॅकेज हे संपतं आणि W4चं पॅकेज या ठिकाणापासून चालू होतं. आपण आता गायकवाड वाडीच्या जवळ आहे. या ठिकाणी पण तुम्ही पाहू शकता, या ठिकाणी पण अंडरपास हा दिलेला आहे समोर. समोर तुम्ही पाहू शकता, या ठिकाणी W3 पॅकेजचा उजव्या साईडला बेस कॅम्प आहे आणि या ठिकाणी जमिनीचं सपाटीकरण या ठिकाणी काम चालू दिसतं या ठिकाणी. आणि साईडला वॉलचं पण काम हे बऱ्यापैकी हे काम झालेलं आहे. फक्त पाऊस आणि चिखल असल्यामुळे काही ठिकाणी संथ गतीने काम सुरू आहे. आपण आता कातावाडी गावाच्या जवळ आहे. या ठिकाणी उजव्या साईडला हा सर्व्हिस रोड म्हणजे हा या ठिकाणी देण्यात आलेला आहे, जेणेकरून पुणे रिंग रोडवरती याची वाहतूक कुठल्या प्रकारे होणार नाही. साईडला हा सर्व्हिस रोड देण्यात आलेला आहे. आपण आता सांगरून गावाच्या जवळ आहे. या ठिकाणी पण तुम्ही पाहू शकता, ड्रोनच्या माध्यमातून डोंगर खोदण्याचं किंवा पोखरण्याचं काम या ठिकाणी पण चालू आहे. आणि पाऊस असल्यामुळे रोडमध्ये
असं नदीचं या ठिकाणी स्वरूप तुम्हाला दिसून येतं आहे, कारण फारच मोठ्या प्रमाणावर रिंग रोडवरती या ठिकाणी आपल्याला पाणी साचलेलं दिसतं आहे, कारण हा पूर्ण डोंगराळ भाग असल्यामुळं आणि हा रस्ता उखरल्यामुळं या ठिकाणी हे पाणी साचलेलं आहे. आणि समोर सांगरुण गावाच्या जवळ या ठिकाणी समोर तुम्ही टनेलचं काम तुम्ही बघू शकता. या ठिकाणी टनेलचं काम हे सुरू झालेलं आहे आणि टनेल हा पूर्ण झालेला पण आहे. आणि हा टनेल सांगरुण गावापासून चालू होतो, पुढे खडकवासला धरणावरती हा टनेल पुढं समोर निघतो. पाहू शकता या ठिकाणी टनेलचं काम कशा प्रकारे चालू आहे आणि हा टनेल पूर्ण झालेला आहे. आपण ह्यावरती एक छोटा व्हिडिओ पण बनवलेला आहे, तो व्हिडिओ तुम्ही चॅनलवर जाऊन तुम्ही पाहू शकता. हा डोंगर पास केल्यानंतर हा समोर या ठिकाणी टनेल बाहेर निघतो आणि समोर जे तुम्ही पाहताय हा खडकवासला धरण आहे. या ठिकाणी पूर्ण डोंगर हा पूर्ण पोखरण्यात आलेला आहे आणि समोर ब्रिजचं काम हे चालू आहे. कॉलमचं काम हे पूर्ण झालेले आहेत. आता फक्त गर्डर बसवण्याचंही या ठिकाणी फक्त काम चालू आहे आणि थोड्याच दिवसामध्ये या ठिकाणी गर्डर बसवण्याचंही काम या ठिकाणी पूर्ण होईल, कारण पिलरची कामं ही पूर्ण झालेली आहेत. खडकवासला धरणावरती हा 650 मीटरचा या ठिकाणी ब्रिज हा बांधण्यात येत आहे. खूप मोठा असा हा ब्रिज खडकवासला धरणावरती बांधण्यात येणार आहे. आणि आपण जसं की सांगितलं होतं की ह्या पॅकेजमध्ये W3 पॅकेजमध्ये 2 इंटरचेंज आहेत. तर समोर तुम्ही उजव्या साईडला जे पाहताय हा वर्दडे गाव आहे आणि समोर जो रस्ता जो पाहताय तर हा पुणे पानशेत रोड आहे. आणि या ठिकाणी दुसरा इंटरचेंज या ठिकाणी होणार आहे. वर्दडे गावाच्या जवळ हा या ठिकाणी दुसरा इंटरचेंज होणार आहे. या ठिकाणीच दुसरा इंटरचेंज होणार आहे. आणि समोर तुम्ही पाहताय वर्दडे गावापाशी पण टनेलची कामं या ठिकाणी चालू आहे आणि हा पण टनेलचं काम हे पूर्ण झालेलं आहे. मित्रांनो, W3 हे पॅकेज नवयुगा कंपनी या ठिकाणी काम करत आहे आणि यामध्ये PNC इन्फ्रा पण या ठिकाणी काम करते. आणि ह्या पॅकेजमध्ये 2 VPS आहेत, एक LVPS आहे, 45 बॉक्स कलवड आहेत, 4 VPS आहेत, एक मायनर ब्रिज आहेत, 2 मेजर ब्रिज आहे, 2 व्हायडक्ट्स आहेत, 4 VPS आहेत आणि 2 इंटरचेंज आहेत. आणि महत्त्वाचं म्हणजे या पॅकेजमध्ये 3 टनेल आहेत. जो पहिला टनेल हा आपण सांगरुण गावापाशी पाहितला, दुसरा वर्दडे गावाच्या जवळ आहे आणि तिसरा टनेल हा खरमरी गाव आहे, जे आपण वेल्ला आणि पानशेत जो रोड आहे तर समोर तुम्ही जो पाहताय तो वेल्ला पानशेत रोडचा हा डोंगर आहे, म्हणजे ज्याच्यावरून आपण पलीकड आपण वेल्ल्याला जाऊ शकतो. आणि समोर खरमरी गाव आहे, म्हणजे आपण टनेलमधून पुढे गेलो की खरमरी गाव लागतं. हा टनेलचं पण काम पूर्ण झालेलं आहे. आणि या पॅकेजमध्ये
2 इंटरचेंज आहेत. पहिला इंटरचेंज हा मोरेवाडी गाव मोठा गावाच्या जवळ आहे आणि दुसरा इंटरचेंज हा वर्दडे गावाच्या जवळ आहे, जो आपण पानशेत पुणे रोड किंवा आपण पुणे पानशेत रोड पण आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. आपण खडकवासलावरून येतो तर पुढे आल्यानंतर वर्दडे गावाच्या जवळ हा दुसरा इंटरचेंज होणार आहे. मला बरेच आपल्या मित्रांचे कमेंट आल्या होत्या की इंटरचेंज कुठं होणार याची पूर्ण माहिती द्या. आपण बऱ्याच वेळा सांगितलेलं आहे की या 2 ठिकाणी इंटरचेंज होणार आहे आणि इंटरचेंजचा खूप मोठ्या प्रमाणावर येथील लोकांना याचा फायदा होणार आहे. आणि पुणे रिंग रोडला सर्व्हिस रोड हा नसणार आहे, कारण हा ॲक्सेस कंट्रोल रोड असल्यामुळे हा उंचावरून हा रस्ता असणार आहे. फक्त आपण इंटरचेंजलाच आपण एक्झिट घेऊ शकतो आणि इन घेऊ शकतो. खूप पाऊस पडल्यामुळं बऱ्याच ठिकाणी पाणीच पाणी हे पाहायला मिळते आपल्याला. पुणे रिंग रोडला पण खूपच पाणी पाहायला मिळते. मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. म्हणजे तुम्हाला आपले डेली अपडेट हे तुमच्यापर्यंत पोचतील. आपण डेली प्रत्येक महिन्याला आपण 9 पॅकेजची पूर्ण डिटेल माहिती आपण देत आहोत पूर्व आणि पश्चिम भागामधील. मित्रांनो, भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.